नमस्कार मित्रांनो, मीराच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे आपली रेसिपी मासवडी. त्यासाठी मी इथे घेतले आहेत 5 ते 6 कांदे, 4 टोमॅटो घेतले आहेत. आता ह्याची पेस्ट करून मी भाजायला ठेवणार आहे. चांगला तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घेऊया. 2 पळ्या तेल घालून मसाला घातलाय. आता इकडे दुसरी कढई ठेवली आहे मी गॅसवर. त्यावर मध्ये घालते 2 ग्लास पाणी. आता हे पाण्याला उकळ काढून घ्यायचे आपल्याला. पाणी छान गरम झालंय. यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ, थोडीशी आलं लसूणची पेस्ट, हळद, थोडंसं तेल. आता यामध्ये आपण हे पीठ घालून असं हटून घेऊया घट्ट. हे ह्याप्रमाणे असा घट्ट असा गोळा झाला पाहिजे. ह्याला छान 5 मिनिटं आपण शेकून घेतलं. यावर आता झाकण ठेवून याला 5 मिनिटं वाफळू देऊया. मध्ये गॅस करूया बंद. हे पांढरे तीळ मी खरपूस भाजून घेतले. तर आपल्याला मसाल्यासाठी तीळ आता हे वाटून घ्यायचे आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायचे. तीळ आपण छान वाटून घेतलेत. तीळ छान भाजून घ्यायचे स्लो गॅसवर खरपूस होईपर्यंत. हे लसूण घेतलाय मी, हे असे छोट्या किसणीने खिसून घेणार आहे. तीळ बारीक खिसून घेतलेत आणि हे खोबऱ्याचं वाटण करून घेतलंय मी जाडसर असं. हे बघा, जाडसर असं वाटण करून घेतलंय. कोथिंबीर, खोबरं आणि हे यामध्ये घालूया गरम मसाला. हा घरी बनवलेला गरम मसाला आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर. मसाल्यामध्ये घालून घेऊया मीठ, थोडीशी कोथिंबीर. आता हे मसाला आपण छान मिक्स करून घेऊया हाताने. मसाला छान मिक्स करून झाला आहे आपला. आता हे पण आपलं छान वाफळलं आहे पीठ. आता इथं मी एक कॉटनचा कपडा घेतला आहे, पाण्यामध्ये भिजवून. असं थोडंसं कोथिंबीर पसरून टाकायची आणि नंतर हा असं थापून घ्यायचं याला गोल. हे असं गोल आपण पाण्याचा हात लावून लावून थापून घेतलं आहे. आता यावर सगळा मसाला असा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. छान असा मसाला आपला परतून झाला आहे. आता असं करून आपण वडी तयार करून घेऊया. असं गुंडाळत गुंडाळत जायचं आहे आपल्याला. हे रोल बघा, आपण असं हाताने दोन्ही साईडने असं करून याचा रोल तयार करून घेतला आहे. हे बघा, आता हे रोल आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. वडी छान दाबून घ्यायची आपल्याला. आतला मसाला चांगला चिपकला पाहिजे. असं करत आपल्याला दोन्ही हाताने ह्या साईडने एक हात, ह्या साईडने एक हात असं वडी वळून घ्यायची छानपैकी. नंतर ही अशी त्रिकोणी आकाराची वडी आपली तयार होते बनवून. हे बघा, आपल्या 3 झाल्या आहेत. मी 1 ग्लास पाणी वापरलं होतं. आता थंड होऊ देऊया, नंतर कट करून घ्यायचे. असं वाटण आहे ते पण आता आपला मसाला अर्धा शेकून झाला आहे, यामध्ये घालून घ्यायचं आहे. हे पण छान आपल्याला मिक्स करून फ्राय करून घ्यायचं आहे. मसाल्यानं छानपैकी आपलं तेल सोडलेलं आहे. आता इथे मी घेतले आहेत सुखे मसाले. इथं घेतली आहे काश्मीरी लाल मिर्च, हळद आणि हे घरगुती गरम मसाला, हे मीठ आणि हळद ते घालून घेऊया यामध्ये. छान अजून 2 मिनिटं आपण भाजून घेऊया. आता छान मसाला आपला 2 मिनिटं परतून झाला. आता घालून घेऊया पाणी, छान उकळून घेऊया. हवंय तेवढं पाणी घालून घेतले. आता आपण वडी कट करून घेऊया. आपल्या वड्या पण छानपैकी थंड झाल्यात. आता आपण अशा कट करून घेऊया. हे बघा, मसाला कसा आपला आतपर्यंत गेला आहे. किती छान दिसत आहेत वड्या. सगळ्या वड्या कट करून घेऊया. छान अशा आपण सर्व वड्या कट करून घेतल्या आहेत. हे बघा, ट्रायंगल आकाराच्या झाल्या आहेत आपल्या सर्व वड्या. छान अशी आपली भाजी शिजली आहे. आता आपण ताटामध्ये काढून घेऊया. हे बघा, किती छान आपली
वडी, रस्सा आणि तयार आहे. यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. यामध्ये अशी वडी घालून खायचं आहे. वडी आपल्याला खायच्या टायमाला घालायची आहे, नाहीतर वडी तुटू शकते. हे बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.